अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बनावट कागदपत्रांच्या आधारे विवाह केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी दिली। इचलकरंजी येथील फिर्यादी यांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार गावभाग पोलीस ठाण्यात दिली होती। तपासादरम्यान संशयित आरोपी वसीम सय्यद हा पीडित मुलीसोबत विवाह केल्याचे सांगत पोलीस ठाण्यात हजर झाला। पीडितेचे वय 17 वर्ष असल्याचे माहिती असूनही आरोपीने तिचे अपहरण करून विवाहासाठी वय पूर्ण असल्याचे भासविण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप होता। या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 363, 366, 366 अ, 493, 496 व 511 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली होती। त्यानंतर पीडितेला कोल्हापूर येथील शासकीय तेजस्विनी महिला वसतिगृहात दाखल करण्यात आले होते, मात्र तेथूनही ती बेपत्ता झाल्याची नोंद आहे। दरम्यान पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। सुनावणी दरम्यान पीडितेच्या वयाचा दाखल्यामध्ये साशंकता निर्माण झाल्याने सिव्हिल सर्जन मार्फत बोन एज टेस्ट करण्यात आली। या चाचणीत पीडितेचे वय 18 ते 20 असल्याचे निष्पन्न झाले। बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व इतर बाबी न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडल्या। त्यानुसार माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी 6 एप्रिल 2026 रोजी सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केली। या प्रकरणात ॲडव्होकेट जईद मुल्ला, ॲडव्होकेट यासिन पेंढारी, ॲडव्होकेट सचिन कोरवी, परवेज मुजावर, साहिल शेख व अजीज नदाफ यांनी सहकार्य केले।